ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता कल्पना इथे फार टेन्शनमध्ये आलेली असते, कारण की अस्मिताचं हे वागणं तिला पटलेलं नसतं. आता इथे खरं तर सायली अस्मिताला बोलायला गेलेली असते. आता इथे सायली आलेली असते. आल्याबरोबर इथे कल्पना विचारते, सायली अस्मिता बोलली का तुझ्याशी? तिच्या मनातलं काय हे फक्त तुलाच ती सांगू शकते, असं इथे कल्पना म्हटल्याबरोबर इथे सायली म्हणत असते, हो ताई माझ्याशी बोलल्या थोडंसं. त्या आज कुठे गेल्या होत्या हे तुम्हाला माहीत होतं का? तेव्हा इथे कल्पना तिच्या कुठल्या तरी मैत्रिणीला ती भेटायला गेली होती. आता लगेच सायली म्हणती, नाही आई त्या आज गेल्या होत्या, त्या म्हणजे सचिन भाऊजीला भेटायला. हे ऐकून खरं तर कल्पना इथे फार राग आलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते की आई तुम्ही शांत बसा, मला पण असंच वाटते, मात्र अस्मिताताईला काहीतरी वेगळंच वाटत आहे. त्या माझ्याशी बोलत होत्या, त्या म्हणत होत्या की सचिन भाऊजी अशी चूक पुन्हा कधीही करणार नाहीत, आणि जर त्यांचा संसार परत सुरू झाला तर ते बाळासाठी चांगला आहे असं त्यांना वाटत आहे आई. तेव्हा इथे कल्पना म्हणते, बाळाला आईबाबा पाहिजेत हे मला पण वाटतंच ना गं, पण हा सचिन काही बदलणार नाही. तेव्हा सायली देखील म्हणते, मलाही त्या बाबतीत जरा शंकाच वाटते आई. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अस्मिताला अंधारामध्ये ठेवून तो त्या मुलीला भेटायला जात होता, आणि त्याला अपराधीपणा देखील तिथे वाटत नव्हता. त्याची बायको एवढी प्रेग्नेंट होती, तिची काळजी घ्यावी हेही त्याला वाटत नव्हतं, त्याला कळत नव्हतं, असं इथे कल्पना म्हणत असते. आता इथे सायली म्हणत असते, पण अस्मिताताई हा विचारच नाहीत करत आई, आणि अस्मिताताईने पुन्हा सचिन भाऊजींना स्वीकारणं ही तर खरं मला धोक्याची घंटा वाटत आहे, असं हे सायलीचं बोलणं ऐकून खरं कल्पना इथे फार घाबरलेली असते. आता इथे सायली खरं तर कल्पनाला धीर देत असते, आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, देवी आई आहे ना, त्या सगळं काही चांगलं करतील. अस्मिताताईसाठी जे योग्य आहे त्याच त्या सर्व करतील, तुम्ही नका काळजी करू, असं इथे सायली म्हणत असते. आता इकडे सायलीने तर कल्पनाला समजून सांगितलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं चेतने आणि अर्जुन बोलत असतात. आता चेतने म्हणत असतो की सायली वहिनीनी तो मोबाईल शोधला आहे, तो त्यांना तू पाहून देखील दिला नाहीस, काय झालं आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला वाटलं त्यात रिसेंटचे आता त्या साक्षीचे फोटो असतील, आणि तिला लगेच कळेल की ती जिवंत. आता लगेच इथे चेतने म्हणतो, अरे सर्व काही आपल्याकडे पुरावे आहेत, सर्व गोष्टी आहेत, मग सायली वहिनीपासून ह्या सर्व गोष्टी का लपवत आहेस? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की साक्षी जिवंत आहे या माहितीचा मला खरं तर वेगळाच उपयोग करून घ्यायचा आहे, आणि हे जर सायलीला कळलं तर तिला आवडणार नाही, त्यामुळे तिला अजिबात सांगायचं नाही, असं इथे अर्जुन म्हणत असतो. आता इथे चेतने म्हणत असते, तुझा प्लॅन तरी काय आहे मला तरी सांगते. व्हाय ते अर्जुन खरं तर पूर्ण प्लॅन इथे सचिनला सांगत असतो. आता हा प्लॅन तर त्यांनी आताच एक्सपोज केलेला नाही, आता हा सायलीपासून लपून ठेवण्यासारखा कोणता प्लॅन आहे हे पाहण्यासारखंच आहे, आणि सायलीला जर तो कळाला तर पुढे काय होतं हे देखील आपण पाहूयाच. आता इकडे दुसऱ्या बाजू सायली आणि अर्जुन झोपण्याच्या तयारीत असतात. तेव्हा इथे सायली अर्जुनला म्हणत असते की मगाशी मी कॉफी गरम करायला खाली म्हणून गेले, आणि अस्मिताताईसोबतच बोलत बसले, त्यामुळे विसरूनच गेले की त्या फोनमध्ये नक्की काय निघालं, असं इथे सायली अर्जुनला विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, काहीच नाही, त्यात काहीच निघलं नाही. तेव्हा इथे सायली म्हणत असते, काहीच नाही असं कसं म्हणताय तुम्ही, काहीतरी असेलच ना, मी बघू का? तेव्हा इथे अर्जुन तिला पडदिशीन थांबवतो, नाही अजिबात नको बघू, मी सगळं काही बघितलंय ना, त्यात काहीच नाही निघालं. खरं तर फक्त त्याच्यात कन्स्ट्रक्शनच्या साईडचे फोटो आणि सिमेंट डीलरसोबत जे काही चॅटिंग झाली तीच होती, बाकी त्यात काहीही नाही, त्या फोनमध्ये जास्त खरं तर काहीच नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, हो का, काहीच नाही का, असं म्हणून ती बसते. पण मग मेहपत त्याच्या असल्या कामासाठी वेगळा फोन वापरत असेल का, असं इथे सायली म्हणत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो कदाचित असेल, जाऊ दे आपण नको विचार करायला, आपण झोपूया, असं म्हणून आता हे दोघे देखील इथे झोपत असतात. मात्र इथे अर्जुनला खरं झोप लागत नसते. तो म्हणत असतो, सायली झोपली असेल का, मी आत्ताच काम करून घेऊ का? आता सायली झोपली की नाही हे चेक करतो, आणि तो काम करायला इथे लागलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाने नागराजला फोन केलेला असतो. आता नागराजला फोन केल्यामुळे खरं तर तो आता लगेच म्हणतो, काय ग प्रिया, इतक्या रात्रीचा फोन केला, झोप मोड कशाला करत असतीस तू माझी? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, तुम्ही तिकडे झोपा काढा, आणि ते माझी हालत खराब झाली आहे. तेव्हा इथे नागराज म्हणत असते, काय झालं आता? तेव्हा इथे प्रिया म्हणते, ह्या सर्व गोष्टी मला बाहेर हँडल करणं खरं तर आता खूप जड झालं आहे, असं इथे प्रिया म्हणत असते. इथे नागराज म्हणत असते, एवढं काय झालंय तुला ओरडायला? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की तुम्हाला मोबाईल मिळावं म्हणून मी हवालदारला पैसे चारले होते, तो आता मला परत परत माझ्याकडे पैसे मागतोय, मी आता काय करू? असं हे ऐकल्याबरोबर लगेच नागराज इथे म्हणतो की मी मागितला होता तुला फोन, तुझ्याकडे तुझं काम असतं, तुला बोलायचं असतं म्हणून तू फोन दिलास ना, नाहीतर कैद्याकडे कुठे फोन असतो का, असं इथे नागराज म्हणत असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही नाही, तुम्ही कुठे कैदी, कैदी तर मी आहे, म्हणून मी बाहेर कुठे गेली होतीस, काय काम होतं, कुणाला भेटायला गेली होतीस, अशा हजार प्रश्नाचे उत्तर मला इथे द्यावं लागतात, असं इथे प्रिया म्हणत असतं. आता इथे नागराज म्हणत असतो, म्हणजे तुला काय वाटलं, तू बाहेरच म्हणजे खात राहशील,
अरे सुख जर भोगायचं असेल ना तर त्याची किंमत देखील मोजावी लागते. ठेवा आता फोन आणि झोपू दे मला असं म्हणून नागराजने ते फोन ठेवलेला असतो. प्रियाचा एकही शब्द त्याने इथे ऐकलेला नसतो. आता इथे प्रिया विचारच करते की त्या नर्सला पैसे दिले, आता हे हवालदारला देखील पैसे देते, आता पैसे तरी कुठून आणू नेमकं मी असा ती विचार करत असते. आता तर आई बाबा देखील मागे लागलेत, पैसे दे पैसे दे, आता मी काय करू असं टेन्शनमध्येच इथे खरं तर प्रिया असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं अर्जुनचे ते महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मेहपतकडं, आणि त्यासाठीच तो आता इथे मेहपतला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो की काय अर्जुन सुभेदार, तुम्हाला खरं तर माझी खूपच आठवण येते ना, तुम्हाला राहवतच नाही माझ्याशिवाय, तुम्हाला वाटत असेल उद्या मी सुटलो तर मला कसं भेटणार, हाच विचार करताना तुम्ही. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो की चांगले स्वप्न पाहतोस, मात्र खरं सांगू का तुला, खरंच मला तुझी आज आठवण येत होती, मला एक गोष्ट कळली आज तुझ्याविषयी. असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर इथे मेहपत म्हणत असतो की तुम्हाला रोज 113 गोष्टी कळतील, तुम्हाला माहिती होतील, मग रोज मला असं येऊन तुम्ही सांगणार का. आता इथे अर्जुन म्हणत असतो कसं आहे ना, मला एक गोष्ट कळली, ती तुला माहीत होती, मी तुला विचारत होतो मात्र तू मला सांगत नव्हतास, पण मात्र आता ती मला गोष्ट कळलेली आहे. आता खरं तर मेहपत इथे घाबरतच म्हणतो काय कळलंय तुम्हाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ॲडव्होकेट विशाखा प्रभूने, तुझ्या त्या ॲडव्होकेट आहेत ना, तिचा ॲड्रेस मला कळलेला आहे. तेव्हा इथे खरं तर घाबरतच मेहपत म्हणत असतो की आता त्या खरं तर त्या बाईला मी केसच दिली नाही, त्या माझ्या वकीलच नाहीत असं इथे मेहपत म्हणत असतो. माझा आणि तिचा खरं तर काहीच संबंध नाही असं देखील इथे मेहपत म्हणत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो संबंध नाही, मग तू जेलमधून कसा बाहेर पडशील. इथे नागराजला बघ, त्याने वकील देखील केला आहे आणि तू मात्र इथे शांत बसला आहेस, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे, सांग मला काय प्लॅनिंग सुरू आहे. तेव्हा इथे मेहपत म्हणत असतो मी तुम्हाला ती प्लॅनिंग का सांगू. आता इथे अर्जुन देखील म्हणतो मला माहित आहे तू असा काही जेलमध्ये आयुष्यभर सडणार नाहीस, तू लिगल किंवा अनलिगल कोणत्या तरी प्रकारे तू बाहेर निघणारच आहेस, पण मला एक प्रश्न पडला, पण तुला जेलमधून काढणार तरी कोण. तुझं असं कुणीच नाही ना, फक्त तुझी ती मुलगीच होती, पण ती जेलमध्ये मेली ना, तिचा खून झाला होता, तुला किती वाईट वाटलं होतं ना मेहपत, म्हणून तर तू न्यूज चॅनल समोर किती ढसाढसा रडला होतास, हे माझ्या डोळ्यांनी मी पाहितलंय. तरी देखील मला एक प्रश्न पडला आहे की तुझ्या आयुष्यात कुणीही नसून, तुझ्या आयुष्यात आता मागे कुणीही नाही, तरी देखील तू आम्हाला कॉपरेट का करत नाहीस असा प्रश्न मला पडलेला आहे असं इथे अर्जुन म्हणत असतो. म्हणजे तू कुठल्या तरी हुकुमाचा पत्ता इथे लपवून ठेवला आहेस, म्हणूनच असं आमच्याशी उद्धटपणाने वागत आहेस असं इथे अर्जुन म्हणत असतो. आता लगेच इथे मेहपत म्हणत असतो की अहो इतक्या रात्रीचं काय तुम्ही पत्ते खेळायला आल्यात का काय, इथं जा ना घरी जाऊन झोपा की. अर्जुन खरं तर उठून त्याच्याकडे जात असतो आणि म्हणत असतो काही ना मेहपत, काही पत्ते कितीही लपवून ठेवले तरी ते लपतच नसतात. ठीक नाही मेहपत, तुझा पत्ता तो कोणता आहे ना मी शोधून काढला आहे, मला माहीत झालं आहे ती साक्षी जिवंत आहे, तिचा खून कधी जेलमध्ये झालाच नव्हता, हा सर्व काही प्लॅन तुझाच होता ना असं अर्जुनने म्हटल्याबरोबर खरं इथे मेहपत फार घाबरलेला असतो. कारण की अर्जुनला आता हे सर्व काही कळलंय. आता हे मेहपतला माहीत झाल्यानंतर मेहपत काय करतो हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.